आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी मोनिका गायसमुद्रे। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। उल्हासनगर मध्ये इमारतीच्या स्लॅब खाली दबून 3 जणांना प्राण गमवावे लागलेत। यामुळे शिवसेना खासदाराने 4 फेब्रुवारीला हो घेतलेल्या वाढदिवशी पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही असे जाहीर केले। असे असतानाच भाजपचे नगरसेवक महेश सुखरामानी यांनी जल्लोषात शिवाजी चौकात वाढदिवस साजरा केला। यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहेत। उल्हासनगर कॅम्प 3 मधील इंदिरा गांधी मार्केट परिसरात असलेल्या मेमसाब इमारतीचा अंतर्गत स्लॅब कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 3 जणांना प्राण गमावे लागलेत। यामुळे संपूर्ण उल्हासनगर शहरात शोककळा पसरली आहे। 1990 ते 1995 या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके आता चुकू लागलेत। संपूर्ण उल्हासनगरात याच दुर्घटनेबाबत चर्चा आहे। प्रत्येक ठिकाणी मृतांबाबत सहानुभूती व्यक्त केली जात आहे। यात भर म्हणून की काय, तर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी 4 फेब्रुवारीला हो घातलेल्या वाढदिवशी पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले आहे। असे मेसेज शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करीत आहेत। एका मराठी खासदाराने दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सिंधी लोकांसाठी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतलेला निर्णय हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे। उल्हासनगर येथील एका खासगी रुग्णालयात छत कोसळून 3 निष्पाप जीवांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्याचप्रमाणे कोपर येथे रेल्वे अपघातात एकाच कुटुंबातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या दोन्ही घटना अतिव वेदनादायक आहेत। त्यामुळे 4 फेब्रुवारी रोजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत। मृतांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयाची मदत देण्याचे जाहीर केले आहे। संपूर्ण शिवसेना परिवार मृत रुग्ण व प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे। या अशा प्रकारच्या संदेशाने श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात सिंधी समाजाची सहानुभूती मिळवली आहे। आता बघूया दुसरी बाजू। मेमसाब इमारतीची दुर्घटना घडली त्यानंतर वाढदिवस असलेले भाजपचे नगरसेवक महेश सुखरामानी यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीची पाहणी केली। इथेच न थांबता त्यांनी थेट मध्यवर्ती रुग्णालय गाठलं। मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दुर्घटनाग्रस्त व्यक्तींशी चर्चा केली। तसेच त्यानंतर थेट मीडियाशी ते काय म्हटले ऐकूया। आज मेरा जन्मदिन था। मैंने शाम को झूलेलाल मंदिर शिवाजी चौक पे एक अपने माता पिता के नाम से मैंने बनवाया है, तो वो मैंने प्रोग्राम अपने जन्मदिन का रद्द किया है। वहाँ पर जो मेरा केक कटिंग का शो था, बाकी धार्मिक प्रोग्राम संतों को हमने वहाँ पर बुलाया है। उनके यहाँ तो उनका जीर्णोद्धार करके वो हम लोग शहर को समर्पित करेंगे। महेश सुखरामानी यांनी मुलाखतीत सांगितले होते की आज उल्हासनगरात दुर्दैवी घटना घडल्यामुळे मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही आहे। फक्त पूर्वजांनी बनवलेल्या एका मंदिराचे संत मंडळींच्या उपस्थितीत उद्घाटन करणार आहे। मात्र सायंकाळी शिवाजी चौकात रॉयल आईस्क्रीम समोर काही भलतेच घडले। रॉयल आईस्क्रीमच्या समोर रस्त्याच्या एका बाजूला LED स्क्रीन लावून त्याच्यासमोर ऑर्केस्ट्रा उभा करत जल्लोषात मोठा आवाज करून महेश सुखरामानी यांनी वाढदिवस साजरा केला। वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला। यामुळे त्यांच्यावरती चौफेर टीका होत आहे।
शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी काय म्हटले ऐकूया. पण त्यातपूर्वी खासदारांचा उद्या वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त या शहरामध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीनं जे काही कार्यक्रम आयोजित केले होते ते सर्व कार्यक्रम आम्ही रद्द केलेले आहेत. एकीकडे शिवसेनेने सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत, दुसरीकडे BJPचे नेत्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होतोय. कार्यकर्ते करत असतील त्यांनी कृपया करून असे घटना घडल्यानंतर असे कार्यक्रम घेऊ नये अशी आमची त्यांना सूचना आहे. केंद्रात आणि राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपच्या नगरसेवकाचे कान टोचल्यानंतर मनसे कशी मागे राहील. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी त्यांच्यावर टीका केली. ऐकूया काय म्हटलेत बंडू देशमुख. आज उल्हासनगर शहरामध्ये एक दुःखद घटना घडली. मेन्साम अपार्टमेंटचा 2 माळ्याचा काही भाग कोसळला आणि त्यामध्ये शहरातली जवळजवळ 4 नागरिक गाडले गेले होते. ते मयत झालेत आणि मला वाटतं 4 ते 5 जण काहीतरी जखमी आहेत. एवढी मोठी दुःखद घटना आज उल्हासनगर शहरामध्ये घडली. आज त्या लोकांच्या घरामध्ये काळाने झडप घातली. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहो. परमेश्वर मृत आत्म्यास शांती देवो अशी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. दुसरीकडचा भाग असा आहे की आज उल्हासनगर शहरामध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली असताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक महेश सुक्रामी यांचा वाढदिवस होता आणि त्यांचा वाढदिवस त्या इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी मोठा DJ मोठा साऊंड लावून शहरामध्ये साजरा केला जात होता. BJPवाल्यांसाठी हे नवीन नाही आहे. याच्या अगोदरसुद्धा अशी एक घटना मीरा भाईंदरमध्ये घडली होती. एक देशाचा जवान शहीद झाला होता आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये भाजपचा एक मोठा कार्यकर्ता आपला वाढदिवस साजरा करत होता. म्हणजे कदाचित मला वाटतं BJPची परंपरा आहे की लोकांवरचं दुःख झालं, त्यांचं काही वाईट झालं किंवा त्यांच्याशी यांना काही घेणं देणं नसतं, हे आपल्या मस्तीमध्ये असतात आणि हेच यांच्यासाठी अच्छे दिन आहेत. लोक मेले तरी चालतील पण यांचे वाढदिवस साजरे झाले पाहिजेत असं माझं मत आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी नीतू सतीजा यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. मात्र त्यांनीही भाजपाचे नगरसेवक महेश सुखरामानी यांनी शिवाजी चौकात गाजावाजा करून वाढदिवस साजरा केल्याचा रोष आणि राग व्यक्त केला. नहीं करना नहीं चाहिए. आप मेरे को बोलो नहीं कि मैं ये कर रहा हूँ बर्थडे, आपका बर्थडे हम कुछ नहीं कर रहा, सेलिब्रेट करो नहीं. वो बोल रहे मैं केक नहीं कर रहा हूँ और शिवाजी पे डांस कर रहे हैं. नहीं होना चाहिए. फिर हम आगे रिक्वेस्ट कर रहे हैं नहीं होगा नहीं होगा. फिर आगे जो लोकल है वो आए नहीं, बोले नहीं होंगे. फिर वो हमारे BJP के जो यहाँ के लीडर है महेश सुब्रमणी वो खुद आए, बोलते आज मेरा बर्थडे है, मेरे को दुख हुआ, मैं सेलिब्रेट नहीं करूँगा, आज बर्थडे कैंसिल किया, केक कहीं नहीं कटूंगा. आपका बोलो नहीं होगा, आपको बॉडी 2 घंटे हमको 2 बर्थडे में बॉडी 2 बजे से रात को हमको 11 बजे बॉडी वो जो बोल के गया ठीक है BJP वो खुद जाके तो बर्थडे सेलिब्रेशन कर रहा है. फिर हमको क्यों बोल रहे हैं बर्थडे सेलिब्रेशन. शिवाजी चौक पे रात को सेलिब्रेशन कर रहे हैं, रास्ता ब्लॉक करके हमारी जो कॉर्पोरेट यहाँ की जो पुलिस है वो खुद सिक्योरिटी खड़ी है उनकी है. साहब ने इनका भी आज बर्थडे कैंसिल किया. साहब को मालूम पड़ा, आप तो साहब आए ना, वो तो हमारे पास आए भी नहीं. या सर्व प्रकारानंतर महेश सुक्रमानी हे कशा प्रकारे सारवासारव करतात आणि आपली बाजू मांडतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले. सॅमसन गोडकेसह सोनू शिंदे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.